इकडे नोटबंदीच्या निर्णयामुळे नाशिकमधील बाजार समित्या गेल्या आठवड्याभरापासून बंद आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। ग्रामीण भागातील रस्ते बाजारपेठांमुळे शुकशुकाट आहेत। रोज शेतकरी पैसे काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे तालुक्यातील बँकांबाहेर पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते। द्राक्ष आणि कांद्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या निफाडमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेलाय। एवढ्या थंडीतही पहाटेच्या काळात शेतकरी बँकांबाहेर गर्दी लावतात। निर्णय नोटाबंदीचा जो झालेला आहे, तर शेतकऱ्याने जर फवारणी करायची ठरली तर त्याला 2,5-3 हजार रुपयाची फवारणीचा एका वेळेचा खर्च आहे। हवामानामध्ये दिवसभरात 2 वेळेस बदल झाले तर 3-3 वेळेस त्या शेतकऱ्याला द्राक्ष बागेमध्ये फवारणी करावी लागते। मग त्याला 2,5-3 हजार रुपये जर काढता येऊ शकत नसेल बँकेमधून, तर ह्या नोटाबंदीचा निर्णय निश्चितच मोदी सरकारचा निर्णय हा चांगला आहे, परंतु त्यासाठी काहीतरी एक्सेप्शन ठेवायला हवं।